सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानंतर एक मोठा वाद निर्माण झाला। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली असं भागवत म्हणाले होते। त्यानंतर आता लोकमान्य टिळक यांच्या वंशजांची प्रतिक्रिया आली आहे। रायगडावरची समाधी महात्मा फुलेंनी शोधली असा उल्लेख इतिहासात आहे, मात्र लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीसाठी प्रयत्न केले होते असं कुणाल टिळक म्हणाले। भागवतांच्या वक्तव्यावर महात्मा फुले यांच्या वंशजांनीही प्रतिक्रिया दिली आहे। जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवं असं वक्तव्य महात्मा फुलेंच्या वंशज नीता होले यांनी केलेलं आहे। फुलेंचंही काम छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं आणि रायगडच्या समाधीबद्दलचं खूप मोठं काम आहे। लोकमान्य टिळकांचंही तेवढंच मोठं काम आहे। दोघांचंही तेवढंच चांगल्या प्रकारे इतिहास त्यामध्ये नमूद केलेला आहे, रेकॉर्ड केलेला गेलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की इतिहास बदलण्याचं काम थोडंसं जे काही लोक जातीयवादी लोक जे करत आहेत ते नाही करावं। सगळे महामानव समाजकार्यासाठी एकत्र येऊन काम करत होते। त्यामुळे ह्या महामानवाने एकच काम केलंय का? ह्या महामानवाने त्यांचं काम आपण मोजण्याच्या लायकीचे नाही आहोत। मी जो इतिहास वाचला आणि जो इतिहास खरा आहे तो मी वाचला। मी त्यांची वंशज आहे। मी काहीतरी पुरावे असतानाच बोलते आहे। ज्यांना इतिहास माहिती नाहीये, जबाबदार व्यक्तींनी तरी बोलताना विचार करून बोलावं। छत्रपती शिवाजी महाराज आणि भोर संस्थांचा नेमका संबंध काय जाणून घेऊया। ब्रिटिश काळात रायगड किल्ला भोरच्या पंत सचिवांच्या जहागिरीचा भाग होता। रायगडासह राजगड तोरणा किल्ल्यांची जबाबदारी भोरच्या पंत सचिवांकडे होती। पंत सचिवांकडून किल्ल्यांवरील मंदिर आणि समाधींची देखरेख केली जायची। पंत सचिवांकडून किल्ल्यांवर काही कुटुंबांची नेमणूक करण्यात आली होती। समाधीची देखरेख पूजा अर्चा करण्यासाठी पंत सचिवांकडून काही कुटुंबांची नेमणूक झालेली। काळाच्या ओघात शिवरायांची समाधीची दुरवस्था झाली होती, अशी ही माहिती समोर आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।